नम्र झाला सर्वभूती शिवाची विभूती. सांगितलं नम्र झाला. चालतंय कारण का परमार्थ सोपा नाही. परमार्थ रे लेकुराच्या गोष्टी वावा तेथे पोटी अनुताप. तो अनुताप होणं महत्वाचा आहे. त्यावेळेस परम असणारा अर्थ कळतो. परमार्थ सोपा नाहीये. दगडा होनी जीव करावा कठीण अंतरीचा सीन सांडोनिया. आणि हे जर करता आलं तर भाग्य उदयाला येतंय. आणि जे काही असाध्य आहे ते सुद्धा साध्य व्हायला लागतंय. आणि म्हणून ज्या सुखाच्या लोलुपतेनं हा भटकणारा जीव आणि शिवदीक्षा घ्यायला आज पात्र बनलाय. आणि शिवदीक्षा घेतल्याच्या नंतर याला असणार त्या ठिकाणी बुद्धीची निश्चितता. नित्य काय आहे, अनित्य काय आहे, सत्य काय आहे, असत्य काय आहे, अविनाशी काय आहे, नाशिवंत काय आहे, हे थोडं थोडं कळायला लागेल. आणि त्यामधून आपण आपला असणारा जो काही सुखाचा संसार आहे तो सुखाचा संसार कशा पद्धतीने करायचा हे सुद्धा मनुष्याला ज्ञात होत जाईल. महाराज आजचं जे डिजिटल युग आहे, डिजिटल युग कुठं पळायला लागलेलं आहे? सगळं विपरीत पळायलं. विपरीत पळायलं. पहिल्यानं लोक असणारे खटल्याच्या घरात मुलगी देत होते. आज एकटा असलेला पोरगा पाहून आणि नोकरीवाला पाहून मुलगी द्यायली. विरुद्ध आहे. दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी मुलगी दिल्या चालले त्या ठिकाणी असणार नीती नाही, मर्यादा नाही, आचरण नाही, आपुलकी नाही, धर्म नाही, अशा ठिकाणी मुलगी दिल्या चालली. विचार करा ह्या गोष्टीचा, माझ्या शब्दाचा. पहिल्यानं ज्या ठिकाणी खटल्याचं घर पाहून मुलगी दिल्या जात होती, शेती, व्यापार आणि घर मोठं पाहून मुलगी दिल्या जात होती. तिथं मर्यादा होती, नीती होती, शील होतं, आचरण होतं आणि धर्मही होता महाराज. पण आज तो धर्म संपून चालला. प्रत्येकाला वाटतंय मला नोकरदार जावाय हवाय, नोकरदार जावाय हवाय. फायदा आहे की तोटा आहे सांगा बरं? फायदा होईल का तोटा होईल? गेले का? शंख घेऊन येऊ का? हा
हर. सांगायचं तात्पर्य आहे, तुम्ही ज्या नवरदेवाला मुलगी देता, तो श्रीमंत असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, वगैरे वगैरे, पदवीधर आहे, लक्षात घ्या. हार्मोनियम वादक संवाद तुमच्याशी. नोकरदार मुलगा राहणार कुठं? सिटीमध्ये राहणार. त्याचे आई वडील कुठं राहणार? खेडेगावामध्ये राहणार. घर कोण सांभाळणार? म्हातारा म्हातारी. शेती कोण सांभाळणार? म्हातारा म्हातारी. मुलगा आणि सून कुठं राहणार? तिथं राहणार. मुंबईमध्ये ठाणे, पुणे, संभाजीनगर, अमुक टमुक जे काही शहर आहेत त्या शहरामध्ये तिथं कोणाचा धाक आहे? मुलीला सुनाला द्या, कोणाचाच धाक नाही. टिकोबा टिकमाई दोघच जण सोबत. दोघच जण सोबत राहिल्याच्या नंतर ग्रहित धरा, दोघ जणही नोकरदार आहेत. उदाहरण धरू आपण एक पहिला मुद्दा. नवराही नोकरीला आणि बायकोही नोकरीला, दोघही नोकरीला जातात आणि संध्याकाळी 5ला वापस येतात, बरोबर. आणि आल्याच्या नंतर चहा करायचा कोणी? चहा दोघांना प्यायचा कोणी करायचा? संध्याकाळच्याला जेवणाला जर उशीर झाला तर हे त्याच्यावर पडतं, ते त्याच्यावर पडतं. त्यावेळेस ती सांगते मी फुकट खाते का? पदवीचा अहंकार, शिक्षणाचा अहंकार. आणि एक लक्षात ठेवा मायबाबू, जे दोघही नोकरीचे तिथं कधीच सुखाचा संसार नाही. 101% सांगतो मी तुम्हाला, कधीच सुखाचा संसार नाही. धर्मशास्त्राने सांगितलं पत्नी कानाच्या खाली असावी. आपली बायको आपल्या कानाच्या खाली असावी, म्हणजे उंची नाही कमी असावी आणि ज्ञानाने कमी असावी. महत्वाचं मत आहे. जी काही सुनकट आहे शहरामध्ये गेलेली, ग्रहित धरा तिला नोकरी नाही, फक्त नवराच नोकरी करतो, नोकरीला तो जातो, ही लगेच डब्बा करून 8, 8:30ला 9ला त्याला देऊन टाकते. पुन्हा काय काम आहे दिवसभर? नाही. मग कुठे बसते? पलंगावर. पलंगावर बसून काय करते? हे चॅनल बघ, ते चॅनल बघ, ते चॅनल बघ. मग कोण व्हिलन आहे, कोणी घर फोड्या करायले, कोण लुटायले घराला, कोण प्रेम करायले, कोण दुसऱ्या प्रियकराला सोडून द्यायले, तिसऱ्याला धोका द्यायले, चौथ्याला जीवांशी मारायले, 5व्या संघ पळून चालले आणि 6व्या संघ लग्न करायले. ही संस्कृती. आणि मग ती असणारी ज्ञात होते. आणि ज्ञात झाल्याच्या नंतर व्यायाम नाही. भाऊ लक्षात ठेवा, इकडे जर आमच्या व्यापाऱ्याला किंवा खटल्याच्या घरात मुलगी दिली तर तिचा व्यायाम होतो. ग्रेट धरा, शेतकरी धरा, रेवगावचे आमचे, तिथं जर मुलगी दिली तर किती वाजता उठत? 4 वाजता. 4, 4:30, 5ला. आमची ही किती वाजता उठती? पहाटच ब्रह्ममुहूर्तावर 7:45ला. किती वाजता उठती? नोकरदाराची बायको ब्रह्ममुहूर्तावर उठते ना. उठल्याच्या नंतर जी काही बसती, शारीरिक व्यायाम नसल्यामुळे फुगती. बीपी आहे, शुगर आहे, आम्लपित्त आहे, उठता येणं बसता येणार. ती जर आली तिला खुर्ची द्यावं लागते, वागता येत नाही, बसता येत नाही. आणि तीच आमची माऊली शेतात जाणारी असू द्या, सकाळी लवकर उठते, श्रीमंती तिच्या घरी किती असू द्या, कमीत कमी बायाच्या माग तरी भाकरी घेऊन जाईल. भाकरी घेऊन गेल्याच्या नंतर रिकाम बसते का? हे गवत उपटीन, ते गवत उपटीन, तिकडे जाईल, इकडे जाईल, त्या शेतामध्ये गिरट्या मारेल, काही ना काहीतरी रिकामा हात न बसता करील कार्य. आणि केल्याच्या नंतर संध्याकाळच्याला येते टणकून स्वयंपाक करणं, खणकून खाणं आणि रगडून झोपणं. डास खायना, चिलट खायना, लाईट गेली काय नाही गेली काय. आणि अशा स्त्रियांना कधी बीपी होत नाही, कधी शुगर होत नाही, काही नाही. मग मला सांगा, इकडं आयुष्य वाढणार, रोग नसताना आयुष्य वाढणार जीवन, आणि तिकडं बसून असणार बीपी, शुगर आणि कमी आयुष्य, दोघांपैकी कोणतं पाहिजे तुम्हाला? लक्षात घ्या, खरं सुख कोणतं पाहिजे आणि खरं सुख कोणतं घ्यायला पाहिजे. पण कलियुग असणार उलट चालायला महाराज. जर समजा एखाद्यावर जर म्हातार मुलाकडे गेलं
तर हळू उचकून बायको म्हणते माय आलं सासरा. चहा पाणी करते आणि नवऱ्याला बोलते का हो इकडे या बरं, बाबा कधी वापस जाणार आहे, बाबा कधी वापस जाणार आहे. आणि म्हातारी जर आली तर तिला लाज वाटते महाराज तिच्या कपड्याची. मनात विचार करते इथं माझ्या मैत्रिणी आणि गल्लीतल्या येतील आणि हे कसं असं तुझी म्हणताल. आणि मग तिलाच विचारते मग तुम्ही वापस कधी जाणार आहे. ही पद्धती महाराजांची कलियुगाची, डिजिटल कलियुगाची. आणि ह्या डिजिटल कलियुगामध्ये जे सत्य आणि चांगलं सुख आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा. विपरीत बाजूला न जाता सुखी असणारं जीवन प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. आणि ते जर सुखी जीवन प्राप्त करायचं असेल तर ह्यामधून भक्ती मार्गानं शिरण्याचा प्रयत्न करा. कारण का एखादा, काल माझ्याकडे एक नर्स आली, नर्स आळंदीजवळ देऊला राहते, देऊला नर्स आली काही पाहण्यासाठी. माझ्या लक्षात येऊन गेलं ही नर्स आहे म्हणल्याच्या नंतर हिला रूपवान होती माऊली बहीण आमची, ती गुणवान होती, शिक्षण बरंच झालेलं होतं, चॅप्टर होती बोलायला, पण पती पत्नीचं पटत नव्हतं. हे कंपनीमध्ये जात होतं, ती नर्स होती. कालचाच अनुभव माझा. त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी समजून सांगितलं की बाबा रे हे तुमची पदवी झाली, पदवी कशासाठी आहे तुम्ही घेतली. मानव जन्म हा परोपकारासाठी जन्माला आला. जे काय तुम्ही करिअर 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 म्हणाले, काय करिअर आहे, कोणासाठी आहे. आज तुम्ही डॉक्टर बनले, कोणासाठी बनले, स्वतःच्या स्वार्थासाठी. आज जालना जवळ बघा एखादं जर पेशंट नेलं तर धाय मोकलून रडण्याची परिस्थिती त्या घरच्या लोकांची, इतकं लुटणं चालू आहे. कोणासाठी करायला, कोणतं करिअर आहे. अरे कुत्र सुद्धा जगत खाण्यासाठी, हे घर ते घर ते घर ते घर, पण मानवाचा जन्म हाची महाराज, मानवाचा जन्म हाची महाराज, मानवाचा जन्म हाची महाराज, मानवाचा जन्म हाची महाराज. हाची महालाभ उपाय सुलभ सापडला. जो मिळालेला जन्म आहे हा असणारा जन्म टाळीमध्ये कावळा सापडावा तद्वत त्या न्यायाने मिळाला. या जन्माचं सार्थक करायचं असेल तर मी त्या माऊलीला सांगितलं की बाबा रे परमार्थाची जोड लाव. दोघांमध्ये परमार्थाची जोड. तुला नवऱ्याच्या इथं का दिलं, आपल्या आईची शालीनता कुलीनता नीती मर्यादा धर्म आचरण. आपल्या घरून येऊन मुलगी दिल्या घरी तो कीर्ती ध्वज उभारण्यासाठी दिला जाते. आणि तोच कीर्ती ध्वज उभारत असताना धार्मिकतेनं चला. आणि जर तुम्हाला सुख पाहिजे असेल त्याच्यामध्ये भांडण तंटे करून बंद करून
जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर पहिल्या चरणामध्ये सांगा. जरी सुख भावे जीवा, जरी सुख भावे जीवा, जरी सुख भावे जीवा, जीवा, जरी सुख भावे जीवा, सांगितलं सज्जन हो, जरी सुख व्हावे जीवा, तरी शरण जावे शिवा. जर तुम्हाला सुख पाहिजे असेल, कोणतं सुख पाहिजे? आजचं डिजिटल युग निघालंय. रोटी कपडा मकान, गाडी माडी साडी पुडी, चार मध्ये आणि मंत्रमुग्ध व्हायले. गाडी पाहिजे, माडी पाहिजे, साडी पाहिजे, कळ, आणि पुडी पाहिजे. धर्मशास्त्रानुसार जे काही विद्वत मंडळी आहे त्यांना रोटी कपडा मकान पाहिजे, आणि ते मिळवण्यासाठी करिअर 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 करायले. रोटी कपडा मकान मिळवता मिळवता स्मशानामध्ये चालले. रोटी कपड़ा मकान, जब तक मिलता है स्मशान तब तक कुछ भी नहीं, उनको विश्रांतीच नाहीये. आणि सारखं डिजिटल युगामध्ये धावत जाणाऱ्या ह्या जीवाला आणि समजून सांगितलं, बाबा रे, जरी जर-तरचा प्रश्न आहे महाराज. वाङ्मय, संतांचं वाङ्मय का दिले? जर तुला पाहिजे असेल तर, जरी सुख व्हावे जीवा, तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर, नसेल तर निघा, काही जरूरत नाही आम्हाला तुम्हाला सांगायची. जर तुम्हाला एवढ्या होरपळलेल्या असणाऱ्या त्रिविध तापाच्या असणाऱ्या संसारामध्ये आणि सुखानं जगायचं असेल, सुख जर मिळवायचं असेल, तरी शरण जावे शिवा. शिवाला शरण जा म्हणून सांगितलं. सुख कशाला म्हणायचं? सुख दोन प्रकारचं आहे. लौकिकं सुखमात्यंतम भुक्त्यरित्याभिधीयते, निवृत्तिर्घोर संसारा सागरान मुक्तिरुच्यते. जे अन्नधन संसार ती भुक्ती ऐक, भुक्ती जे जाणीजे. अन्नधन संसार सुख जे जे ते सत्युन भुक्ती जाणीजे, देता मी ईश्वरू परमरस सांगतोय. आणि भुक्ती आणि मुक्ती, शाश्वत आणि अशाश्वत, नित्य आणि अनित्य असणारे सुख. आणि त्यामधून आम्हाला जर चांगलं सुख पाहिजे असेल तरी शरण जावे शिवा. मग आम्हाला शिवालाच का शरण जायचं? का? शिव तोची देव येरते सेवक, शिव तोची देव येरते सेवक, शिव तोची देव येरते सेवक, शिव तोची देव येरते सेवक.
शिवतोची देव येरते सेवक. सज्जन हो, भगवान शिव हा निराकार परब्रह्म आहे आणि निराकार परब्रह्मासारखा देव ब्रह्मांडात कोणताच नाही. जे निराकार परब्रह्म आहे तो शिव आहे आणि ते लिंग आहे. आणि अंडचार श्वेतयुद्भिद चारी खाणीमधून जन्माला आलेला जो जीवात्मा आहे त्याचं गंतव्यस्थान शिव आहे. उदाहरण सांगू, रेवगाव शिवक्षेत्रामधून कोणत्याही धर्मपंथाचा माणूस बाहेर गावी जायचा असला तर कुठे जातो? गावाची शिव. गंतव्यस्थान कोणतं आहे? गावाच्या बाहेर जायचंय. प्रत्येक जातीपातीच्या लोकांना कुठे जाणार? गावाची शिव. लिंगायत धर्मामध्ये पुरल्याच्या नंतर शिवलिंग पिंड ठेवतात. तर माझ्या वैष्णव संप्रदायामध्ये जाळतात. गंगेवर 10व्या दिवशी काय करतात? पिंड. इकडं गाडल्याच्या नंतर शिवपिंड, तर तिकडं मेल्याच्या नंतर 10व्याला पिंड. गंतव्यस्थान आहे. प्रत्येक देवी देवता असणारी भिंतीला तुम्हाला उभ्या कराव्या लागतील आधार देण्यासाठी. मग त्या ठिकाणी माझा कृष्ण असेल, राम असेल, माझा विठ्ठल असेल, माझा हनुमान असेल, माझा गणपती असेल, देवी असेल, दत्तात्रय असेल. पण एकच तो जगाचा केंद्रस्थान आहे महाराज. तो मध्यभागी स्थापन होतो जो जगाचा आधार आहे. शिवार शिवार. तिसरी गोष्ट, लिंगमध्ये जगत सर्वम किंवा लिंगमय जगत हा म्हणत होते. प्रत्येक गाव आहे त्या गावाच्या बाजूने तटबंदी होती पहिली आणि वेशी म्हणून एकच रस्ता होता. वेशी गाव, बाजूने तटबंदी, गोल लिंगासारखी पीठ आणि जाणारा रस्ता म्हणजे पाणी जाणारे एकच वेशी. किल्ले बघा, किल्ले असणारे वर आहेत, त्याच्या बाजूने तटबंदी म्हणजे चर खोदलेले आणि रस्ता जाणारा एकच आहे. लिंगाकृती असणार गड किल्ला. तसं ब्रह्मांड रूपी असणार लिंग हे निराकार परब्रह्म आहे. कोणाकोणाला आराधना करावी लागली? माझ्या प्रभू रामचंद्राला आराधना करावी लागली. प्रभू रामचंद्राला शिव आराधना केल्याशिवाय कोणतंच सुख मिळालं हे त्रिवार सत्य मिळालं नाही. हे त्रिवार सत्य. जोपर्यंत शिवाची आराधना रामेश्वर लिंग स्थापन करता नाही आलं, पाशुपत नावाचं व्रत नाही करता आलं, तोपर्यंत पत्नी मिळाली नाही, शत्रू मेला नाही, मुलं झाली नाही, सत्ता संपत्ती अधिकार पदवी मिळाली नाही. रामे रामेश्वर आरंभे स्थापिला दशकंठ वदिला शिववर्दे. रामे रामेश्वर आरंभी स्थापिला दशकंठ वदिला शिववर्दे. आणि रामाला रामेश्वराचीच लिंग आराधना करावी लागली. माझ्या कृष्णाला संतती होत नव्हती. सांब नावाचा मुलगा केव्हा झाला? शांभवी नावाची दीक्षा घ्यावी लागली माझ्या कृष्णाला उपमन्यू ऋषीकडून. स्कंद पुराण बघा महाराज जाऊन. शिवदीक्षा शांभवी नावाची घ्यावी लागली आणि कृष्णेश्वर नावाचं शिवलिंग पूजावं लागलं. त्यावेळेस त्याला सांब नावाचा जांबुवंतीच्या पोटी पहिला मुलगा झाला. नंतर प्रद्युम्न झाला रुक्मिणीच्या पोटी. 3 आमची ज्ञानेश्वरी उघडून पहा. ज्ञानेश्वरीमध्ये खरा माझा ज्ञानराजा कोणाचा भक्त आहे शोध घ्या. ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्यात्मरूपा. आद्या म्हणजे भगवान शिव. 9वा अध्याय 17वी ओळ उघडा. प्रभू तुम्ही महेशाची अमूर्ती. ज्ञानेश्वर म्हणतात प्रभू तुम्ही महेशाची अमूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, हा बेल असे गंगावती, स्वीकारा माझी. माझ्या ज्ञानेश्वराला निवृत्तीरूपी शंकराला बेल व्हायला भेटला नव्हता म्हणून गंगावती म्हणजे निर्गुडी. 56 भाषा माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये. निर्गुडी व्हायली, निर्गुडी. स्वीकारा माझी. त्याच माझ्या ज्ञानेश्वराला लिंगाचं पूजन घडलं महाराज. त्यांनीच अभंग लिहिला. स्वर्ग दयाची साळुंका समुद्र पाळी पिंड देखा, शेषा सारखा बैसका जो आधार ती लोका. लिंग देखिले देखिले ती त्रिभुवनी विस्तारिले. कोणी पाहिलं? माझ्या ज्ञानराजानं लिंग पाहिलं. लिंग देखिले देखिले ती त्रिभुवनी विस्तारिले, मेघाधारी स्नपन केले,
ओवाळिले रविदीपे आत्मनैवेद्य समर्पिले मग ब्रह्मानंदी मन रंगले आत्मलिंग ध्याईले ज्ञानदेवे हृदयी शिवहार शिवहार. सांगायचं तात्पर्य आहे, माझ्या ज्ञानेश्वरानं दिलं आत्मलिंग ध्याईले ज्ञानदेवे हृदयी ध्याईले, त्याचं ध्यान केलं. लक्षात घ्या, ज्ञानेश्वरीमध्ये परमात्मलिंग, शून्यलिंग, गुरुलिंग, शिवलिंग आणि आत्मलिंग 5 लिंगाची माहिती सांगितली. ओवी सहित पुरावा देईल महाराज. कोणत्या अध्यात कोणती ओवी. दुसरी गोष्ट, माझ्या ज्ञानेश्वरानं निराभारी जंगम आणि साभारी जंगम म्हणजे काय हेही सांगितलं ज्ञानेश्वरी मधून. एवढंच नव्हे, माझ्या ज्ञानेश्वरानं ओवी दिली गुरुलिंग जंगमू, गुरुलिंग जंगमू तेने मज दावी लागमू. बघा ज्ञानेश्वरीमध्ये ऐक नाही ओवी. आणि त्याच ज्ञानेश्वराने 4 ग्रंथ लिहिले महाराज. एक चांगदेव 65, दुसरा अमृतानुभव, तिसरं ज्ञानेश्वरी आणि चौथा हरिपाठ. 4च्या पुढे नाही. आणि त्याच हरिपाठामध्ये सांगितलं हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती ते वाचा. ज्यांना मोक्ष प्राप्ती पाहिजे त्याने शिवाचं नाम स्मरण करायचं. धर्म अर्थ काम मोक्ष शिव. आणि त्याच ज्ञानेश्वराने परत तुम्हाला जाग केलं पसायदानमध्ये. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव. विश्वेश्वर कोणाला म्हणायचं? विश्वाचा जो ईश्वर आहे. ईश्वर म्हणजे भगवान शिव. ईश्वर ही व्याख्या शिवाला आहे. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव येणेवरे कोण्यावरे विश्वेश्वराच्या कृपा प्रसादानं येणेवरे ज्ञानदेव सुखिया शिवहार शिवहार शिवहार. आणि म्हणूनच आमच्या ज्ञानेश्वरांनी कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग साध्य करून सांगून आराध्य असणार सांगितलं महाराज. आणि आराध्य तर सांगितलं पण स्वतःच सानिध्य सुद्धा त्या लिंगाजवळ केलं. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, 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 आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. जे आळंदी क्षेत्र आहे दैवताचे नाव सिद्धेश्वर. सांगितलं दैवताचं नाव सिद्धेश्वर आहे. मग त्यांच्या सानिध्यात कोण आहे? माझा ज्ञानराज आहे, भक्त आहे, संत आहे, माझा ज्ञानेश्वर आहे, ज्ञानाचा आणि समोर असणारा ईश्वर. सिद्धेश्वराच्या सान्निध्यामध्ये समाधी घ्यावी लागली महाराज त्यांना. माझ्या त्र्यंबकेश्वराजवळ माझ्या निवृत्तीनाथाला घ्यावं लागली समाधी. ध्यानात घ्या, माझं कच्चं मडकं असणारा नामदेव औंढा गाठावं लागलं पक्क होण्यासाठी. माझ्या विश्वनाथाचं मंदिर माझ्या तुकाराम महाराजाला गाठावं लागलं. हो तुम्ही विश्वनाथ, मी रंक दीनानाथ. जे काही उड्डाण करायचं त्यावेळेला माझ्या विश्वनाथाचं मंदिर गाठावं लागलं. माझ्या रामदास स्वामीनं सगळ्यांना उपदेश दिला, पुरुषार्थ ठेवा हनुमंतासारखा आराध्य भजा शिव. प्रत्येक हनुमंताच्या मंदिरात लिंग आहेच महाराज. प्रत्येक देवी देवतेच्या असणाऱ्या मंदिरामध्ये असणारी लिंगाची असणारी व्याप्ती आहे. तुळजापूरचं मंदिर बघा, आपण जिथं मंदिरामध्ये रांगेला लागतो आपल्या पाठीमागं पहा, तुळजापूरमध्ये एकेश्वर नावाचं शिवलिंग आहे.
माझी माता पार्वती एकेश्वर नावाच्या शिवलिंगाची पूजा करते. तुम्ही कोल्हापूरमध्ये जा, जी काही अंबामाई आहे त्या अंबामाईच्या मंदिराच्या वरच्या टप्प्यामध्ये मातुलिंग नावाचं शिवलिंग आहे. आणि एवढंच नाही, माझ्या पंढरपूरला विठोबाच्या दर्शनाला जा. शिवा वाचून आहे कोण विठ्ठल मस्तकी परब्रह्मलिंग भजे. परब्रह्म रूपी लिंगाची आराधना माझा पांडुरंग करतो, हे त्रिवार सत्य महाराज. आणि असं असणारं जे त्रिलोक्याचं करता करविता आणि असणारं जे काही निराकार परब्रह्म आहे. तुम्ही नवनाथ काढा, नवनाथामध्ये बघून घ्या. प्रत्येक वेळेला जे काही नवनाथ मंडळी तिथं आमच्या बद्री केदारला न्यावं लागलं दत्तात्रयाला, त्यांना शंकराची आज्ञा झाली, दत्ता देऊन टाका शाबरी विद्या. जोपर्यंत दत्तात्रयाला आज्ञा होत नाही शिवाची, तोपर्यंत शाबरी विद्या दिलीच नाही महाराज नवनाथाला. दुसरी गोष्ट, जे काही आमचे संत मंडळी आहेत, बाकीच्या मंडळीमध्ये बऱ्याचशा मध्ये जाळलं जातं, पण त्यांच्याच मध्ये असणारे जे संत त्यांना का पुरलं हो? सावता माळी, गोरा कुंभार, नरहरी शिप्पी, नरहरी सोनार सॉरी हा, नामदेव शिप्पी वगैरे वगैरे जे काही चोखा मेळा वगैरे वगैरे आहेत, जी संत मंडळी आहे, यांना का पुरलं? ते ह्या जातीचे नव्हते का जाळण्यासाठी? जसं माझ्या हिंदू धर्मामध्ये सनातन धर्मामध्ये जाळतात, तसे ते कोणाचे ना कोणाचे भाऊ चुलते अमुक तमुक तर असतील ना. मग का नाही जाळलं? गरुड पुराणात श्लोक दिलाय महाराज. गरुड पुराणात सर्व कर्म विमुक्तस्य ध्यान योग रतस्य च नतस्य दहनम कार्यम दच पिंडोदक क्रिया. तुम्ही मनुष्य मेल्याच्या नंतर जे काय गरुड पुराण लावता, त्या गरुड पुराण मध्ये दिलेले मराठा संप्रदाय माझा, सनातनी हिंदू धर्म संप्रदाय बांधव माझे, त्यातला श्लोक आहे. सगळ्या कर्मामधून जो मुक्त झाला आणि ध्यान योगामध्ये जो रत झाला, त्याला जाळता येत नाही. म्हणून आमचं गरुड पुराण सांगतंय नतस्य दहनम कार्यम नच पिंडोदक क्रिया, त्याचे पिंडही पाडले जात नाही. आणि म्हणून आमच्या सगळ्या संतांची असणारी पितर नाही घातल्या जात, पुण्यतिथी केल्या जाते महाराज. हे सगळ्यात सत्य आणि त्रिवार सत्य. शिवार आणि म्हणून सांगायचं तात्पर्य आहे की जे आमच्यात तुकाराम महाराजाला विचारलं का हो, बाकीच्यांना काही जणाला जाळलंय, काही जणाला पुरलंय, काही जणांना समाधी दिलेली. आता विष्णूच्या अवतारामध्ये कोणाला समाधी दिली? विष्णूच्या अवतारामध्ये. संताला नाही म्हणलं माऊली मी. दोन अवतार आहेत, एक राम आणि दुसरा कृष्ण. लक्षात घ्या, रामाचा अवतार आणि कृष्णाचा अवतार एकदम कट्टर विरोधी तत्वाचा. अवतार एकाच, विडंबना नाही. जे सत्य आहे ते जगासमोर ठेवायचा प्रयत्न करतो. राम कधी जन्माला? दुपारी 12 वाजता. कृष्ण कधी जन्माला? मध्यरात्री 12 वाजता. राम गौर वर्णाचा, कृष्ण काळ्या वर्णाचा. राम एक बाणी एक पत्नी एक वचनी, कृष्ण अनेक वचनी अनेक बाणी अनेक पत्नी. बरोबर आहे? आमच्या प्रभू रामचंद्रानं सीता गेली म्हणून दुःख केलं, आमच्या कृष्णानं पळून आणली रुक्मिणी. सत्य. रामानं असणार सहाय्य केलं. बरंच काही चिंतन रामायणाचं आणि कृष्ण चारित्र्याचं पाहिलं तर कट्टर विरोध आहे बरं का. आता तो त्या दुष्टांचा निपात करण्यासाठी माझ्या कृष्णाला अवतार घेतला, त्यात गैर नाही. आता शेवटचा मुद्दा सांगतो तुम्हाला दोघांना. माझ्या प्रभू रामचंद्राला समाधी कुठे घ्यावी लागली? पाण्यामध्ये, शरयू नदीमध्ये जल समाधी दिल्या गेली किंवा त्यांनी घेतली.
प्रभू रामचंद्राला पाण्यामध्ये समाधी घ्यावी लागली तर माझ्या कृष्णाला दहन केलं आणि त्यांना संपवावं लागलं जीवन. जरत्कारू नावाचा जो कोळ्याचा मुलगा होता त्यांनी बाण मारला अंगठ्याला घालून कृष्णाच्या आणि कृष्णानं जीवन संपवलं आणि चितेवर पेटून त्यांचं अंत्यविधी केल्या गेली. बघा, एकीकडे जाळ तर एकीकडे पाणी, विरोधाभास आहे. सांगायचं तात्पर्य आहे, परमार्थामध्ये 3 पद्धती दिल्या. एक पाण्यामध्ये जलसमाधी, दुसरी अग्नीमध्ये दहन आणि तिसरं जमिनीमध्ये गाडण्याची क्रिया. आणि ह्या तिन्हीमधून जे काही तिन्हीमध्ये आम्हाला प्राप्त करायचंय तर मग आमचं अंगच लिंग बनलं पाहिजे असा विचार केला पाहिजे. जसं माझ्या संताच्या प्रत्येक समाधीवर लिंगच स्थापन करावं लागतं महाराज, हे ध्यानात ठेवा. जीव आणि शिव, कुठे कोणत्याही धर्मपंथाचा अध्यात्म एकच, जीव आणि त्या शिवाचं जर पुन्हा चारित्र्य सांगायचं म्हणलं तर माझ्या अर्जुनाला आणि विजय मिळवण्यासाठी पाशुपत प्राप्त करण्यासाठी शिवाराधना करावं लागली. माझ्या सुदामाला मोक्ष मिळण्यासाठी शिवाराधना करावी लागली. गुजरातमध्ये बरबडा नावाचा पर्वत आहे आणि त्या पर्वतावर बिल्वेश्वर नावाच्या लिंगाची आराधना माझ्या सुदामाला करावी लागली, त्यावेळेस मोक्ष मिळाला. माझ्या पांडवाला पशुपतीची आराधना करावी लागली. ह्या ज्या महिला पशुपती व्रत धरतात त्या पशुपतीची आराधना करावी लागली. आमच्या कृष्णाजवळ बसल्यावर पांडवांनी सांगितलं, आम्हाला मुक्ती दे ना कृष्णा. त्यांनी सांगितलं, मी तुम्हाला मुक्ती नाही देऊ शकत, तुम्ही अनंत जीवाची हत्या केली. आणि म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरीतला एक श्लोक भगवद्गीतेतला श्लोक सांगितला, बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानिनां मां प्रपद्यते. अनेक बहुनाम नाम जन्मनामन्ते. सांगितलं, पांडवांनो तुम्हाला अनेक जन्म घ्यावे लागतील, तुम्ही अनंत जीवाच्या हत्या केल्यात, मी तुम्हाला मोक्ष नाही देऊ शकत, जा भगवान शिवाकडं. आणि तिथूनही पाठवून दिलं. पांडवाला असणारं भगवान शिवानं असणारं मुक्त केलं. अर्थात तिथेही खडतर तपश्चर्या माझ्या पांडवांना करावं लागल्या. आणि म्हणूनच ज्यावेळेस हनुमंताचं जर पाहायला गेलं तर ज्यावेळेस द्रोणागिरी आणायला गेला हनुमंत लक्ष्मण वाचवण्यासाठी, त्यावेळेस शिव आराधना केल्याशिवाय त्याला संजीवनी आणता आली नाही. 7 आद्य बघा माऊली, रात्रीमध्ये 7 आद्य वाजतात शक्तीचे, ते बघा. आणि म्हणून तरी शरण मग असा जर परब्रह्मरूपी परमात्मा भगवान शिव आहे, कोणालाच कोणतंच पद त्या शिव आराधनेशिवाय मिळालंच नाही. अशाची आराधना जर आम्हाला करायची तर मग कशी करावं लागेल? दुसऱ्या चरणामध्ये काया वाचा निमन, काया वाचा काया वाचा
वाचा आणि मना करी देवासी अर्पण. सांगितलं काया वाचा आणि मन, कायिक वाचिक आणि मानसिक 3 पद्धतीचा जप असतो महाराज. बडबड करून म्हणण्याचं, दुसरा माणूस समोर बसला आम्ही ओठ हलवायलो पण त्याला ऐकू येईना, त्याला वाचिक म्हणायचं उपांशु नावाचा जप. आणि तिसरा तोंड बंद करून मनातल्या मनात नामस्मरण करणे. तसंच आमचं काया म्हणजे शरीर, आमची वाणी आणि मन या तिन्हीचही असणारा सांगाडा जो आहे तो भोगेच्छामध्ये न गुंतवता भक्तीमध्ये रममान होण्यासाठी आवृत्त झाला पाहिजे महाराज. आणि म्हणून तशा पद्धतीनं आम्हाला होणं महत्वाचं. काया वाचा आणि मन करी देवासी. मग आता काया वाचा आणि मन असं कोणी समर्पित केलं? सज्जनो, अक्षय तृतीया या रूपानं हा अखंड महात्मा बसवेश्वराच्या कर्नाटक प्रांतामध्ये बेलूर नावाचं गाव आहे, बेलूर. आणि त्या बेलूर नावाच्या गावी मेदार केतय्या नावाचा एक सद्भक्त राहत होता. मेदार केतय्या. मेदार या शब्दाचा अर्थ आहे बुरुड. बुरुड. आमचे माननीय खासदार, माजी खासदार चंद्रकांतजी खैरे साहेब बुरुड आहेत. बुरुड लिंगायत बुरुड आहे. मेदार म्हणजे मराठीत बुरुड, कर्नाटक मध्ये त्यांना मेदार म्हणायचं. आणि केतय्या नावाचा एक सद्भक्त होता, मेदार केतय्या, बेलूर नावाच्या गावात राहत होता. दोघही पती पत्नी. त्याची पत्नी सातवा म्हणून होती. आणि दोघांनी भक्ती करायची आणि दररोज सकाळी उठायचा तो आणि वेळू काटायला जायचा. बुरुडाचं काम काय? दुर्ड्या बनवणं, टोपल्या बनवणं वगैरे वगैरे. आणि तो मेदार केतय्या दुर्ड्या बनवायला जायचा, ते वेळू आणायला जायचा. 10-11 वाजता वेळू आणायचे. त्याचे काही छोट्या छोट्या टोपल्या काही बनवायच्या, दुर्ड्या बनवायच्या, त्या विकायच्या. 12-12:30 वाजायचे. आणि मग असणारं पीठ कूट मीठ आणायचं आणि तिथून त्यांचा असणारा पाक सिद्ध व्हायचा. आणि पाक सिद्ध झाल्याच्या नंतर पहिल्यानं जंगमार्चन करायचं. जंगमार्चन महात्मा बसवेश्वराच्या बसवपुराणमध्ये प्रत्येक अध्यायामध्ये जंगमाला शरणजा आणि जंगमार्चन करा, लक्षात ठेवा. आणि मग त्या असणाऱ्या मेदार केतय्या आणि सातवानं जंगमाच्या पायाची पूजा करायची. पायाची पूजा करून त्यांना असणारं अन्न द्यायचं, त्यांना घास घ्यायला लावायचा आणि मग आपण असणारं तृप्त व्हायचं, जेवण करायचं. असा हा काळ असणारा आनंदानं रममान होत 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 बराचसा निघून गेला. आणि एके दिवशी माझ्या महात्मा बसवेश्वराची ख्याती माझ्या मेदार केतय्या आणि सातवांना ऐकली. बसव कल्याणमध्ये आणि आमचा महात्मा बसवेश्वर असणारा. आणि अशा कल्याणाला जावं, भेटी घ्यावी म्हणून दोघही नवरा बायको निघाले आणि कल्याणामध्ये आले. कल्याणामध्ये आल्याच्या नंतर त्रिपुरांतक नावाचा अनुभव मंडप आहे. ज्या अनुभव मंडपामध्ये ब्रह्मांडामध्ये या जगामध्ये पहिल्यानं संसद कशी चालवावी याचं ज्ञान पूर्ण भारताला माझ्या महात्मा बसवेश्वरांनी दिलं महाराज. शिवार शिवार. आणि त्या असणाऱ्या संसदमध्ये बरेचसे असणारे जातीपातीचे लोक 770 गण अवतीर्ण जे पुरातन आणि 770 शरण म्हणजे जे भक्त आहेत, प्रगाढ असणारे भक्त आहेत.
शरण कोणाला म्हणावं हेच लोकांना अजून कळायला तयार नाही महाराज. ज्यांना मुक्त भक्त म्हटलं, जे विदेह झालेले आहेत भक्तीच्या रूपानं, कोणतीच वासना बाकीची संसाराची राहिली नाही, फक्त ईश्वर भक्ती ही आराधना असणं, त्याला शरण म्हणावं. आणि असा असणारा जो शरण आहे, 63 असणाऱ्या शरणम्मा त्या ठिकाणच्या स्त्रिया आणि 770 असं हे सगळेजण बसायचे, वेगवेगळ्या जातीपातीचे, आणि त्याच्यामध्ये शिव धर्माचं आचरण असणारं माझ्या महात्मा बसवेश्वरांनी दिलं. आणि त्या अनुभव मंडपाचा पहिला असणारा अध्यक्ष अल्लम प्रभू होता, मुस्लिम धर्म संप्रदायाचा. लिंग गळ्यात आणि 3 आतापर्यंत 3 जण झाले, शेवटचा सिद्धेश्वर म्हणून. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी अध्यक्षपद घ्यायचं आणि सगळे महात्मा बसवेश्वर, अक्का महादेवी वगैरे सगळ्या बीज महादेवी, जाडरदासमया, शंकरदासमया, पडिहारय्या, मादन्ना, मडिवाळ माचय्या, आणि अशा पद्धतीचे जे काही संत आहेत, आपल्या इकडचे वेगळे तिकडचे हे संत सांगायलो, कर्नाटकचे. आणि मग ते बसायचे आणि चर्चा व्हायची महाराज. काय कवी कैलास, शुद्ध आचरण आणि शुद्ध असणारं कर्म करा, शुद्ध आहार घ्या आणि शुद्ध वाणीनं बोला. जे काही लोक आहेत त्यांना दुखवू नका. जनसेवा हीच ईश्वर सेवा. आणि हा असणारा संदेश आमच्या महात्मा बसवेश्वरांमध्ये जायचा. आणि आराध्य भजा शिव, प्रत्येकानं लिंग धारण करायचं आणि भस्म रुद्राक्ष माळा धारण करायचा एक तत्व होतं महाराज. ते शिव धर्माचा प्रसार केला माझ्या महात्मा बसवेश्वरांनी. अनेक ठिकाणी संस्थापक म्हणलं जातं, पण संस्थापक म्हणता येत नाही. शिवाचार हा अनादी आहे. माझ्या प्रभू रामचंद्रानं शिवभक्ती केली, माझ्या कृष्णानं केली, इंद्रानं केली, 12 ब्रह्म्याने केली, नवग्रहांनी केली, अनेक जण असणारे. तुम्ही काशीखंड नावाचा ग्रंथ वाचा, प्रत्येकाला लिंगाची आराधना करावी लागली. आणि म्हणून जैचा शिव जैचा शिवाचार, ज्या वेळेचा शिव आहे त्याच वेळेपासून शिवभक्ती नांदत आलेली आहे. फक्त आम्ही तुम्ही असणारा असंच जे काही माझे संत आहेत, ज्ञानेश्वर माऊली आहेत, तुकाराम महाराज आहेत, शिवसंत लक्ष्मण महाराज आहेत, महादेव प्रभू आहेत, बसवलिंग आहे, लिंगेश्वर आहे, आणि माझे मनमत माऊली आहेत. अशा पद्धतीने यांनी त्या धर्माचा जशा पद्धतीने प्रसार केला, तसा माझा महात्मा बसवेश्वरांनी तिथं सगळ्यांना असणारं प्रयोजन द्यायचं, प्रवचन करायचं. आणि सातवा आणि मेदरकेतया त्या ठिकाणी आनंदानं रममान व्हायचे. त्या आनंदामध्ये एवढे रममान होऊन जायचे की एक प्रकारचं त्यांना कैलास वासायचं. त्या ठिकाणी काय असायचं? फक्त एकच महाराज, शंकर उमाई. नाही शिवहार शिवहार शिवहार. जरी सुखवावे जीवा तरी शरण जावे शिवा, काया वाचाने मना करी देवाशी अर्पण. सांगितलं त्या मेदारकेतयानं आपल्या टोपल्या बनवायच्या आणि टोपल्या बनवून असणारा आपला उदरनिर्वाह करायचा. महाराज तुटपुंजा असणारा संसार, आणि त्या दारिद्र्यामध्ये जे काही अन्न मिळालं ते परमान्न रूपानं, पक्वान्न रूपानं, षड्रसान्न रूपानं ग्रहण करायचे आणि त्याच्यामध्ये आनंद मानायचे.
आणि त्या आनंदामध्ये रममान होऊन शिवनाम स्मरणामध्ये दंग व्हायचं असं असणारं कुटुंब काही काळ निघून गेला आणि भगवान शिवानं त्यांची परीक्षा पाहण्याचा विचार केला. आणि भगवान शिवानं त्यांची परीक्षा पाहण्याचा विचार केल्यावर भगवान शिवानं जंगमाचं रूप धारण केलं. मेदार केता या सकाळीच असणारा आणि वेळू तोडायला गेलेला होता आणि इकडं जंगम असणारा सातव्वाच्या घरी आला. आमच्या सातव्वानं जंगमाचा पादपूजा केली, जंगमाच्या पायाची पूजा केली, तीर्थप्राशन केलं. सांगितलं प्रभू काय इच्छा आहे बोला. त्यांनी सांगितलं इच्छा तर माझी काहीच नाही, सहज रीतीनं तुमच्या भेटीला आलो मी, कोणतीच इच्छा नाही, मात्र एकच इच्छा आहे, राहिली तुमच्याकडून घ्यायची तर नाही पण माझ्याकडून इच्छा आहे, काही पैसे आणि सुवर्ण मुद्रा 400-500 असणारे सोन्याचे नाणे, डोळे झाकलेले, येऊ का म्हणू नका तुम्हाला नाही भेटणार. हर हर महादेव. सोन्याचे नाणे एका गाठुड्यामध्ये आणले आणि पाटावर ठेवले आणि सांगितलं सातवा तुझं दारिद्र्य, तुमच्या मेदार केतयाचं तुझं दारिद्र्य 18-20 दारिद्र्य, आणि म्हणून हे तुम्हाला माझ्याकडून काही पैसे होते रोकड आणि काही सुवर्णाचे नाणे होते ठेवले आणि ते जंगम असणारे भगवान शिवरूपी जंगम ते निघून गेले. आणि निघून गेल्याच्या नंतर आमच्या सातवानं विचार केला की आता आमच्या पतीला मी काय सांगू. मेदार केतय आले आणि केतय आल्याच्या नंतर तिने सांगितलं प्रभू हे धनी हे मालक, एक असणारे जंगम पुरोहित या ठिकाणी आले आणि त्यांनी ही सुवर्ण मुद्रा ठेवल्या, तुमचं खूप दारिद्र्य, तुमचं खूप दारिद्र्य म्हणून आम्हाला सांगून गेले. त्यावेळेस मेदार केतय रागावला आणि रागावल्याच्या नंतर सांगितलं कोणते असणारे असे अभिमानी असणारे स्वामी होते, जंगम होते, त्यांच्याकडेच पैसा का काय, आम्ही इतके भिकारी आहेत का, जाय त्या पाटासहित असणाऱ्या त्या सुवर्ण मुद्रासहित सगळं असणारं उकंड्यात फेकून दे, उचलते. महाराज आमच्या नोकरदाराला किंवा शेतकऱ्याला जर नेऊन दिला असतं त्यांनी म्हणलं असतं आजी दिवस सोनी याचा, पण स्वाभिमानी आणि मुक्त भक्ती करणारा माझा मेदार केतय होता महाराज. त्यांनी सांगितलं इतके हलकट आहेत का आम्ही, आणि इतके गरीब कशावरून वाटलं त्यांना, जा ते पाटासहित फेकून दे उकंड्यामध्ये, उकिरड्यामध्ये फेकून दिलं. अंतर्दृष्टीनं भगवान शिवानं पाहिलं, म्हणले भक्त काही वेगळेच आहेत आमचे. काही काळ निघून गेला आणि काही काळ निघून गेल्याच्या नंतर आमच्या मेदार केतयानं नामस्मरण करत असताना परत सकाळी गेला, वेळ तोडायला सुरुवात केली महाराज. परत दुसरी परीक्षा आली भगवान शिवाची. त्या ठिकाणी असणार जे काही आम्ही वेळू कापतो तर ते अशा पद्धतीने छाटल्या जातो, सरळ नाही कापल्या जात, तर त्या कोयत्यानं असणारा असा छाटल्या जातो आणि जे काही छाटलेले जे तुकडे होते ते खाली पडलेले होते. मेदार केतया वर एका झाडावर गेला होता आणि वेळूचे वाकलेले जे काही फांद्या होत्या तो तोडत होता. अचानक रीतीनं असणारा हात सुटला आणि तो मेदार केतया खाली असणारा पालथा पडला जमिनीवर. जसा पडला तसा असणारं खाली जे दांडकं होतं अनकुचीदार काटून टाकलेलं उभं घसकन असणारं पोटात घुसलं. आणि जसं घसकन पोटात घुसलं तसं देवाचं नामस्मरण केलं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. देवाचं नामस्मरण केलं, डोळ्यातून अश्रुधारा आल्या. मनात विचार केला की हे असणारे भोग आपले बाकी असतील, चला. रुमाल घेतला आणि त्या घुसलेल्या असणाऱ्या काडीवरून त्या वेळूच्या वरून पट्टा बांधला. आमच्या कमरेला जसं आम्ही बांधतो तसं रुमाल बांधला. रक्ताची नदी वाहत होती महाराज.
भडभड रक्त वाहत होतं आणि त्याच्यातच असणार आमच्या मेदार केतयानं जाणलेले जे वेळू होते त्या वेळूच्या असणाऱ्या दुर्ड्या टोपली बनवल्या, रस्त्यानं विकल्या, ठणक होत होती, आग होत होती माझ्या मेदार केतयाची. तसाच असणारा मेदार केतया विक्री करत होता आणि विक्री करून पैसे त्यानं जमवले. त्याचं असणार पीठ कूट घेतलं आणि आपल्या पत्नीजवळ जाऊन दिलं आणि सांगितलं कर स्वयंपाक, मी आराम करतो. पत्नीनं असणार स्वयंपाक केला, जंगमाला बोलून घेतलं, जंगमाला असणार पादपूजा केली आणि त्यांना आहार घ्यायला सांगितला. दोघा नवरा बायकोनी आनंदाने असणारा प्रसाद सेवन केला आणि प्रसाद सेवन केल्याच्या नंतर आमच्या मेदार केतयानं सांगितलं, ए सातवा एक बोलू का ग तुला? तिने सांगितलं, बोला धनी, काय म्हणताय? कोणी भेटलं का आज? मडिवाळ माचय्या भेटले का? शंकरदास माया भेटले का? महात्मा बसवेश्वर भेटले का? तिने सांगितलं, तसं नाही ग, एक दुःख झालं मला. तिने सांगितलं, कोणतं दुःख आहे प्रभू? सांगा मालक, सांगा कोणतं दुःख आहे? त्यावेळेस तिने सांगितलं, एक कर आता, कमराचा असणारा तो पट्टा बांधल्यासारखा जो कपडा होता तो सोडला महाराज. आणि सोडल्याच्या नंतर माझ्या सातवानं पाहिलं, सगळं रक्तबंबाळ असणार शरीर आणि आत पोटात घुसलेला तो दांडक आमच्या वेळूच असणार. जसं पाहिलं तसं धायमोकलून रडायला सुरुवात केली माझ्या सातवानं. सांगितलं, धनी इतक्या वेळ का नाही सांगितलं तुम्ही आम्हाला? त्यांनी सांगितलं, मी जर तुला सांगितलं असतं तर तू स्वयंपाक केला नसता, स्वयंपाक नसता केला तर जंगम आले नसते, त्यांना अन्नदान घडलं नसतं आणि त्यांचा प्रसाद आम्हाला मिळाला नसता. लवकर काढ आता, लवकर काढ, ताकदीनं काढ, जोरानं काढ. आणि म्हणून आमचा मेदार केतया उताना झोपला महाराज. आणि सातवानं असणार दोन्ही शरीर असणार दोन्ही पायाच्या मध्ये घेतलं आणि जोर खाऊन उपटायला सुरुवात केली. जसं असणार ते घुसलेला आमच्या वेळूचं दांडकं होतं ते जसं उपटलं तसा असणारा श्वास माझ्या मेदार केतयाने टाकला आणि तसाच प्राण सोडला. जसा प्राण सोडला तसं आमची सातव असणारी त्या ठिकाणी रुदन करायला लागली, रडायला लागली, हंबरडा फोडला. आणि जसा हंबरडा फोडला त्यावेळेस बेलफूल घेऊन माझा मादन्ना नावाचा गुरव आणि तिथं आलेला होता. त्यांनी पाहिलं, सांगितलं, काहोताई काहोताई का रडताय? पाहतो तर माझा असणारा मेदार केतया सगळा रक्तबंबाळ झालेला आहे, प्राण सोडलेला आहे, सातवा रडायला लागलेली. आणि अशा अवस्थेमध्ये माझा मादन्ना सुद्धा त्या ठिकाणी रडायला लागला आणि पळत निघाला. तो थेट महात्मा बसवेश्वराकडे गेला. सांगितलं, प्रभू हे बसवेश्वरा, हे बसवेश्वरा, मेदार केतया गेला, मेदार केतया गेला. आमची अक्का महादेवी, बीज महादेवी, जय शंकरदास मैया, जाडरदास मैया आणि दीपकली आणि अशा प्रकारचे जे काही भक्त होते आणि ते निघाले महाराज. मादन्ना घेऊन निघाला, परिहरा या सुद्धा सोबत आला. आणि तिथं आल्याच्या नंतर पाहिलं आमच्या बसवेश्वरानं आणि डोक्याला हात लावला. बसले महात्मा बसवेश्वर जवळ आणि सांगितलं, जा मडिवाळ माचय्याला बोलून आणा. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, मडिवाळ माचय्याला बोलून आणा. महात्मा बसवेश्वरानं स्वतः निराश होऊन मस्तकाला हात लावला. सगळे असणारे शरणी आणि त्या ठिकाणी रडत होते, रुदन करत होते. आमच्यातला एक मेदार केतया गेला आणि परिहराया आणि मादन्ना पळत गेले आणि मडिवाळ माचय्याला सांगितलं महाराज. मडिवाळ माचय्या म्हणजे एक प्रकारचा दुर्वास होता, दुर्वास. भक्तीमध्ये दुर्वास कोपाचा सागर आणि तसा मडिवाळ माचय्या होता. गेला आमचा परिहराया, मादन्ना गेला, सांगितलं, चला माचय्या, मेदार केतया गेलाय.
शिवभक्ती करत असताना मेदार केतया गेला. इतके मुग्ध भक्त होते महाराज. कर्नाटकामध्ये रोमांचकारी चरित्र आहेत महाराज. आमच्या मडिवाळ माच्या यांनी पाहिलं, अंतर्दृष्टीनं सांगितलं कोण कोण आहे तिथं. सांगितलं सगळे आलेत बघा तिथं, सगळे आपले शरण शरणी आणलेत. मग का वाचू शकले नाहीत मेदार केतयाला? याने सांगितलं ते आम्हाला माहित नाही, आम्हाला बसवेश्वराने तुमच्याकडे पाठवलं की जा मडिवाळ माचा याला बोलून आणा. त्याने सांगितलं एवढा मोठा तिथं बसवेश्वर बसला ना, त्याला जिवंत करता येणार का त्याला? त्यावेळेस मादन नाना आणि पडिहारा यांना हात जोडले. सांगितलं प्रभू आम्हाला त्यातलं काही माहिती नाही, फक्त सांगितलं तुम्हाला बोलून आणा आणि तुम्ही चला. त्यावेळेस आमच्या मडिवाळ माचयानं डोळे वटारले महाराज. अंगावर रोमांच उभे राहिले, डोळे लालजर्द झाले, अंगावर रोमांच उठले आणि थरथर कापायला सुरुवात केली. क्रोधानं आमचा मडिवाळ माचया. जसा मडिवाळ माचया क्रोधानं थरथर कापायला लागला, तसं भगवान शिव पार्वतीला भीती वाटली. भीती. आता जर मेदार केतयाला जिवंत नाही केलं, मेदार केतयाला जिवंत नाही केलं तर मडिवाळ माचया काय करेल माहित नाही. कारण का मडिवाळ माचयाच्या डोळ्यामध्ये असं तेज होतं महाराज की एखाद्या दुश्मन लोकांनी जर एखादी वेगळीच मूर्ती जर समोर स्थापन केली आणि त्याला देव म्हणून भाजायला लागले, तर इकडून हा क्रोधानं निघत होता एक एक पाऊल टाकत. आणि जसा एक एक पाऊल टाकत होता तसं पृथ्वी डळमळत होती आणि अक्षरशः पुढच्या मूर्तीचं पाणी होत होतं, असं महात्मा बसवपुराण दाखवलं. डोळ्यामध्ये एवढं तेज होतं की नुसतं त्या मूर्तीकडे जर पाहिलं तर किती पंचधातूची मूर्ती असू द्या, ती पाणी होत होतं. एवढंच नव्हतं, ती मूर्ती पाहिल्यानं रडली म्हणून दाखवलं महाराज. हा मडिवाळ माचया नुसता पावलं टाकत तिच्याकडे निघाला. इतर देवाची मूर्ती आणि तेवढी असणारी ताकद असणारा मडिवाळ माचया. भगवान शिवानं विचार केला, आता जर आम्ही याला जिवंत नाही करावं. आमच्या महात्मा बसवेश्वरानं बाकीच्यांनी सांगितलं का हो बसवेश्वरा, आणि तुम्ही काय करता? तुम्ही नुसते आमच्या सोबत काय कामाचे मग, आणि याला जिवंत करा ना. त्यावेळेस आमच्या महात्मा बसवेश्वरानं असणार समाधी धारण केली आणि आपलाही जीव त्या ठिकाणी काढून टाकला. महात्मा बसवेश्वरानं स्वतःचा जीव शरीराच्या बाहेर नेला. आणि मग अशा वेळेला दोन गेलेले जीव महात्मा बसवेश्वर आणि मेदार केतया. क्रोध वाढला माझ्या मडिवाळ माचयाचा. एक एक पाऊल टाकत निघाला. विजांचा कडकडाट होत होता, लक्षावधी विजांचा उजेड पडत होता, पृथ्वी डळमळत होती. तर कड्या कपारीमध्ये असणारे आवाज होत होते. तर जे काही पशु श्वापद होते, जिकडे रस्ता फुटत तिकडे पळत होते महाराज. आणि अशा अवस्थेमध्ये भगवान शिवाला असणारी, पार्वतीला असणारी भीती वाटली आणि समोर आले, समोर उभे राहिले आणि दोघांनाही असणार जिवंत केलं. जिवंत केल्याच्या नंतर आमचा मेदार केतयाला त्यांना बातमी कळली की या ठिकाणी असणारं मेदार केतयाला पुनर्जीवित्व मिळालं भगवान शिवाच्या कृपेनं. महात्मा बसवेश्वरही पुन्हा सजीव झाले, देहामध्ये आले. आणि अशा प्रकारची असणारी भक्ती आमच्या मेदार केतयानं केली. पण कधी कोणाची आशा केली नाही महाराज, कधी कोणाची आशा केली नाही, कोणाचा धुरा कापला नाही. जगमानं आणून दिलेलं धन आपल्याला ठेवून घ्यावं अशी लिप्सा मनात उत्पन्न झाली नाही. तर आपल्या असणाऱ्या शरीरानं, वाचेनं आणि मनानं दृढनिष्ठेनं माझ्या भगवान शिवाची आराधना तो करत राहिला. आहे तिसऱ्या चरणात सेवा करावी निर्मळ, सेवा करावी निर्मळ.
सेवा करावी निर्मळ होय सुखाचा सुकाळ. सांगितलं निर्मळ अंतःकरणाने सेवा करावी. जशी माझ्या मेदार केतयानं महात्मा बसवेश्वरांनी कोणाच्याही धनाची इच्छा न करता, कोणाच्याही धनाची इच्छा न करता दुसऱ्याचं आपल्याला प्राप्त कधी होऊ नये, आपल्या कष्टाने नीतीने न्यायाने. सज्जन हो, धनाच्या आणि संपत्तीच्या मागे लागू नका. मायबापू, तुम्ही नीतीनं न्यायानं जर वागले तर संपत्ती तुमच्या पाठीमागे, लक्ष्मी तुमच्या पाठीमागे येईल, ध्यानात ठेवा. कोणाचं हडपण्याचं, कोणाला बुडवण्याचं, कोणाचे धुरे कापण्याचे विचारात आणू नका. 10 झाडं जास्त येतील, 10 झाडाचे 2,000 निघतील, पण 5,000 असणारे दवाखान्यात घालावं लागतील. ध्यानात ठेवा. केली या कर्माचे भोगावे ते फळ. पुण्य सुख सांगितलं. पाप केलं तर छळ होऊन जाईल, आणि म्हणून दुसऱ्याचं असणार घेण्याची इच्छा नका करू. तर आपल्या असणाऱ्या चांगल्या कष्टाने, आता तुमचं शरीर भाजलं, तुमचं शरीर भाजलं म्हणजे आज ज्याने ज्याने किती जणांनी दीक्षा घेतल्या हो लक्ष्मणाप्पा? किती जणांनी दीक्षा घेतल्या? 70 जणांनी दीक्षा घेतल्या. वा वा, सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा या गोष्टीवर. आणि धन्यवाद, खूप खूप अभिनंदन आणि मंगलमय आशीर्वाद घेणारा. शरीर असणारं भाजलं, आनव माया आणि कार्मिक जननी शेता. आमच्या रामदास स्वामींनी सांगितलं, जननी शेता विटाळ, त्या विटाळाचा चिगाळ, अमंगळ असता सुमंगळ केव्हा होईल. सांगितलं जन्मताच सुतक आणि मेल्यावर सुतक प्रत्येक जीवाला आहे की नाही. आणि मग दान धर्म पुण्य नामस्मरण जप तप जे काही करतो आम्ही, त्याचं पुण्य केव्हा मिळणार? गुरु केल्याशिवाय मिळत नाही महाराज. गुरुनं रुद्राच्या आवर्तनानं तुमचं मस्तक धुतलं, अर्थात शिव म्हणून तुमचा अभिषेक केला. कानामध्ये मंत्ररूपी अग्नीनं शिखाग्रापासून शेंडीपासून नखाग्रापर्यंत तो मंत्र घुमला, आणि आनव माया आणि कार्मिक हे 3ही मळ तुमचे जळून गेले. लक्षात ठेवा. आणि हे 3ही मळ जळून गेल्या कारणानं आता तुम्हाला जाळता येणार नाही. तुम्हाला लिंग दिला आणि लिंगच तुमचा अंग बनून गेला. तर लक्षात ठेवा, अंगच लिंग बनून गेलं. आमच्या तुकाराम महाराजांना सुद्धा सांगितलं होतं की बाबा रे, तुम्हाला जाळायचं का पुरायचं? मागवाच माझा विषय निघून गेला, विस्मृती झाली थोडी सांगायची. त्यावेळेस आमच्या तुकाराम महाराजांनी सांगितलं, बाबा रे, आता ह्या देहाला काय जाळता? तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळला दीप गुरु कृपे. सांगितलं आता ह्या देहाला काय जाळता? तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, या देहाची माझ्या रक्षा झाली. आणि कशी झाली? उजळला दीप गुरुकृपे. तोच असणारा मंत्र कानामध्ये तुमच्या शिखाग्रापासून नखाग्रापर्यंत गुरुनं ज्यावेळेस बोलला, त्यावेळेस तो मंत्ररूपी अग्नी, मंत्ररूपी ज्ञानदीप आणि तुमच्या शरीरामध्ये झळकला. आनव माया कार्मिक नष्ट झालं, अज्ञान नष्ट झालं, आणि आता तुम्ही ज्ञानाचे सारथी झालेला आहात. आणि ज्ञानाचे सारथी झाल्याच्या कारणानं तुम्ही अधिकारी बनलात. जप करायला, तप करायला, कन्यादान, अन्नदान, वस्त्रदान, रक्तदान, जे जे काही असेल ते खरं दान करण्याला आता अधिकारी बनलात. आणि म्हणून अशाच पद्धतीनं अशी ही आराधना तुमच्याकडून नेहमी घडत जावी. आजचा मंगलमय दिवस तुम्हाला उजाडला, आणि त्या दिवसानं तुमच्यावर कृपेचा ओघ केला, न्याय केला. शनिवासर म्हणजे शनी म्हणजे न्यायाचा अधिपती. आणि 9विधा भक्ती 18 म्हणजे 19 आजची 18 तारीख आहे, 19/9. आणि अशाच प्रकारची भक्ती ही
आमच्या शिवदास प्रभूनं सांगितलं, तुम्हाला भावनेनं विनवणी केली महाराज. जर तुम्हाला आत्यंतिक सुख पाहिजे असेल, निवृत्ती रूपाचं सुख पाहिजे असेल, शाश्वत नित्य रूपाचं सुख पाहिजे असेल, तर माझ्या शिवाला शरण जा. काया वाचा आणि मन अर्पण करा देवाला, माझ्या शिवाला. जसं आता गुरुनी सांगितलं असेल, कोणतेच पदार्थ लिंगाला अर्पण केल्याशिवाय खायचे. मग ती बिडी बी असो, बर का, बिडी असो, पान असो, तांबूल असो, जे काही तुमच्या शरीराला उपहार म्हणून घ्यायचं ते लिंगाला समर्पित, लिंगार्पित अन्न परम हाची धर्म. आणि म्हणून सांगितलं की बाबा रे त्याला अर्पण करा आणि अशा पद्धतीची करा की कोणताही तुझा भाव, कपट भाव, स्वार्थ भाव, की देवा मी तुझी भक्ती करायला मला हे प्राप्त व्हावं, अशी असणारी जिज्ञासा मनामध्ये ठेवू नका. अंतःकरणातून निर्मळ भावनेनं गायन करण्याचा प्रयत्न करा, भजन करण्याचा प्रयत्न करा, पारायण करण्याचा प्रयत्न करा, अन्नदान करण्याचा प्रयत्न करा, कीर्तन ऐकण्याचा प्रयत्न करा, तर शेवटला जागर करण्याचाही प्रयत्न करा. कारण का कोणतीच गोष्ट सोपी नसती महाराज. आम्हाला विचारलं म्हणजे 2 मध्ये लावायचं का 1 मध्ये लावायचं. आम्ही कथा करतो आणि कथेला आमचा तबला असतो, हार्मोनियम 1 मध्येच असतं आमचं. आम्हाला त्याची प्रॅक्टिस होऊन गेली असते. पण हे जे काय आहे ते 2 मध्ये गाणारे फक्त आमचे गजू भाऊ आहेत, थोडा जाड आवाज असणारे 1 मध्ये गाणारे, बाकीचे सगळे वरच्या पट्टीत गाणारे म्हणजे 2 मध्ये. आणि 2 मध्ये कसं शक्य होईल महाराज. आणि म्हणून ती सुद्धा आम्हाला प्रॅक्टिस करणं महत्वाची. ईश्वर कृपेनं त्यामध्ये सुद्धा तुम्हाला परिपूर्णता मिळो. आज जशी माझ्या सद्गुरू काशीनाथ शिवाचार्याने तुमच्यावर कृपा केली, गुरुप्रसाद तुम्हाला मंत्र रूपानं दिला, लिंग रूपानं दिला, तद्वत त्या न्यायानं त्याच ठिकाणी परमज्ञानाची प्राप्ती तुम्हाला ह्या सर्व धर्मामधल्या कार्यक्रमाची आणि भक्तीची व्हावी. आणि तुमचं प्रेम असंच असणार वृत्तिंगत हो. शिवदास विनवी मना, शिवदास विनवी भावे, प्रेमे शिवा शरण जावे. प्रेम असावं, प्रेम असावं, दृढ प्रेम असावं इथपर्यंत आलेलो तुम्ही. आणि असंच तुमचं प्रेम असावं. अशा प्रकारची मंगलमय कामना सर्व जणांना या ठिकाणी आल्याबद्दल सर्वांना एकदा मंगलमय आशीर्वाद. सर्वांना माझा शिव संतती संपत्ती आरोग्य देव त्यांच्या मनकामना पूर्ण करो आणि ती शिवसायुज्याची प्राप्ती त्यांना हो. अजून असणारा या अखंड शिवनाम सप्ताहाचा उद्याचा दिवस जाणार आहे. उद्याचा परम दिवस आहे. माझ्या महात्मा बसवेश्वराचा जन्म आहे. उद्या अवतारित झालेले आहेत. अक्षय तृतीया आहे की ज्या ठिकाणी क्षय कधीच नाही असं अक्षय आहे. अनंत पटीनं पुण्य. 1 कण जर दान केला तर अनंत कोटी कण दान केल्याचं पुण्य उद्याच्याला प्राप्त होतं. आणि अशा असणारा उद्याचा दिवस आणि परवा दिवशी असणारा महाप्रसाद आहे. अर्थात तुम्हाला प्रसाद मिळणार आहे, मुक्ती नुक्ती दोन्ही मिळणार आहे. सांगायचं तात्पर्य सर्वांना परत एकदा माझा मंगलमय आशीर्वाद, संतती संपत्ती आरोग्य तुम्हाला प्राप्त हो आणि अंती शिवसायुज्य तुम्हाला प्राप्त हो, शिवरूपता तुम्हाला प्राप्त हो. अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद देऊन आजची ही असणारी शिवकीर्तन रूपी 6व्या दिवसाची सेवा मी या ठिकाणी विराम करत आहे, संपन्न करत आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. गुरुराज माऊली.